राज्यातील राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदीची परीक्षा बंधनकारक। अधिकाऱ्यांसाठी 28 जूनला हिंदी भाषेच्या परीक्षेची घोषणा। मराठी सक्ती असताना हिंदी भाषेचा घाट का? मनसे आक्रमक। आमच्या अधिकाऱ्यांवर भाषा लादली तर तीव्र निषेध करणार। 28 जूनला परीक्षा केंद्रावर होणाऱ्या तमाशाला राज्य सरकार जबाबदार असेल। मनसेचे नेते संदीप देशपांडेंचा सरकारला इशारा। जालन्यात तरुणीचे अश्लील फोटो काढून धर्मांतरासाठी दबाव आणून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड। आरोपी इम्रान शेखसह 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल तर 2 अटक। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणामधील आरोपीला घटनास्थळी नेऊन पोलिसांकडून तपास। ज्या गोठ्यामध्ये घटना घडली त्याच गोठ्यात नेऊन केली पाहणी। अकोल्याच्या पातूरमध्ये अल्पवयीन मुलीवर 55 वर्षाच्या नराधमाकडून अत्याचार। जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची माहिती। 9 मे रोजी होणार पश्चिम बंगालच्या नव्या सरकारचा शपथविधी। ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राउंडवर पार पडणार भव्य सोहळा। शपथविधीकडे संपूर्ण देशाचं लक्ष। जय्यत तयारी सुरू। थलपती विजय यांचा तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून उद्या शपथविधी। सरकार स्थापनेसाठी टीव्ही केलाय। 118 आमदारांच्या पाठिंब्याची गरज। काँग्रेसकडून जोरदार बैठका। पंजाबच्या जालंधरमध्ये बीएसएफ मुख्यालयाच्या बाहेर स्फोट। डिलिव्हरी बॉयच्या स्कूटीमध्ये स्फोट। पोलिसांनी 2 संशयितांना घेतलं ताब्यात। सोन्याच्या दरात 3000 तर चांदीच्या दरात तब्बल 5000 रुपयांची वाढ। सोन्याचे दर जीएसटीसह 1,55,000 चांदी 2,58,000 वर। राज्यभरात सध्या ड्रग्सचा सुद्धा सुळसुळाट आहे। मग महाराष्ट्र असो की उडता महाराष्ट्र असा प्रश्न तयार होतोय। राज्यभरामध्ये एक नवीन रॅकेट आता उघडकीस आलेला आहे। टिटवाळा आणि नेस्को सारखी ड्रग्स प्रकरण आपण पाहिलेली आहेत। अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिली। मात्र न्यूज 18 मराठीवर एक्सक्लुसिव्ह ही बातमी ओपन झाली आहे। ड्रग्स मिळणं इतकं सोपं झालंय का असा प्रश्न आता पडतोय। त्यामुळे याचं उत्तर सुद्धा शोधलं। खरं तर ड्रग्स घेण्यासाठी आता कोणत्या अड्ड्यावर जागत नाही, कुठल्याही अज्ञात ठिकाणी जावं लागत नाही, तर ड्रग्स थेट तुमच्या घराजवळ येतं। न्यूज 18 मराठीचे प्रतिनिधी संकेत वरक यांनी स्वतः एका पेडलरचा नंबर शोधला आणि ड्रग्स विक्रीचा अंदाज घेतला। धक्कादायक बाब म्हणजे पेडलर सध्या आधुनिक झालेत। चक्क व्हॉट्सअप स्टेटसवर ड्रग्सची माहिती देत खुलेआम विक्री होते। अंमली पदार्थांसाठी कोडवर्ड वापरलं जातं। ब्लॅक म्हणजे चरस आणि मँगो सुपर स्पेशल म्हणजे गांजा। ब्लॅक आणि मँगो सुपर स्पेशल हे कोडवर्ड आहेत। आणि इतकंच नाही तर आमचे प्रतिनिधी पेडलर सोबत त्यांचा क्लायंट असल्याचा बनाव करत त्यांनी संवादही साधला। या संवादात 3 गोष्टी समोर आल्यात। ओळख किंवा वशिला असल्याशिवाय अंमली पदार्थ विकले जात नाहीत आणि दुसरं म्हणजे तुम्हाला मुंबईतल्या काहीच मिनिटात ड्रग्स उपलब्ध होतं। तिसरी गोष्ट, व्हॉट्सअपचा वापर करून हे ड्रग्स सहज विकले जातात। आपण चॅट्स बघू शकतोय। आमच्या प्रतिनिधींनी या ड्रग पेडलर सोबत चॅट केलेले आहेत। त्यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर आपल्या ड्रग्सची जाहिरात सुद्धा केलेली आहे। ते स्टेटस सुद्धा आपण पाहू शकतोय। नेमकी चर्चा काय झाली आपण पाहतोय। हाय, एकानं नंबर दिला, मला हाऊस पार्टीसाठी पाहिजे होता, काही आहे का? क्वालिटी पण पाहिजे असं प्रतिनिधींनी म्हटलं। पेडलर काय म्हणाला, होऊन जाईल असं म्हटलेलं आहे त्यानं। पुन्हा प्रतिनिधींनी पुन्हा प्रश्न केला, काय काय आहे त्याने सांगितलं, काही ब्लॅक आणि काही ग्रीन। आता या ब्लॅक आणि ग्रीनचा त्यांचा नंबर एकदा पाठव असं या पेडलरनं सांगितलं। तो आता दुबईला आहे, माझा सुपर सिनियर आहे आणि मी जुहूला आहे असं प्रतिनिधीने म्हटलं। तर त्यानं म्हटलं 1 ग्रॅम 2500 रुपये ब्लॅकची किंमत सांगितली। 1 ग्रॅम 1500 रुपये ग्रीन ओरिजिनल अशी त्यांनी किंमत सांगितली। तर रेड कार्ड समोर येत आहे 30 ग्रॅम साठी 1100 रुपये ग्रीन असंही सांगितलं गेलं। 50 ग्रॅम साठी 1600 ग्रीन हे रेड कार्ड त्यांनी सांगितलं। मग प्रतिनिधी म्हणतोय की थोडं महाग वाटतंय मला, किमती जास्त आहेत।
तेव्हा पेडलर काय म्हणतोय बघा. असं ठीक आहे, मला बघायचंय किती गेस्ट येणार आहेत आणि त्यानुसार मी सांगतो असं प्रतिनिधींनी म्हटलं. आणि त्यानंतर पेडलरचा रिप्लाय, ची वाट बघितली, घ्यायला यावं लागेल की कोणी येईल. आणि आता मात्र ग्रीनचा त्यांनी मागणी केल्याचं पाहायला मिळत आहे. तेव्हा 1100 रुपये 30 ग्रॅम असं उत्तर पेडलरकडनं आता आलेलं आहे. ज्यांनी नंबर दिला त्यांचा एकदा नंबर पाठव, मग काम होईल. थोडक्यात काय तर ओळख निघाल्यानंतर खरं काम होतं. त्यानं 2-3 नंबर दिले आहेत. एक साऊथ मुंबईचा आहे, तिथून घेणं शक्य नाही असं प्रतिनिधीने सांगितलं. आणि त्यानंतर पेडलर म्हणतोय, कन्फर्म शिवाय मी कसं देऊ. ठीक आहे, विचारून बघतो असं उत्तर आमच्या प्रतिनिधीने दिलेलं आहे. आज मिळेल ना 7 वाजता कन्फर्म केलं तरी, असा प्रश्न केल्यानंतर उत्तर होकारार्थी आलेलं आहे. आता पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. आपण बातमी नेमकी काय आहे पाहूया. आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या भूमिकेवर उज्ज्वल निकम यांनी इशारा दिलाय. त्यांनी काल म्हटलं होतं राजीनामा देणार नाही आणि त्यानंतर राजीनामा नाकारल्यानं बंगालमध्ये तणावाची स्थिती पाहायला मिळते. आता घटनात्मक पेच तयार झालाय आणि शक्यता व्यक्त केली जाते की याच पार्श्वभूमीवर आता ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि हा निर्णय आश्चर्यकारक आहे असंही म्हटलंय. त्यांनी इशारा दिला की अशा भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसंच मुख्यमंत्री म्हणून दीर्घ अनुभव असलेल्या ममता बॅनर्जी यांना घटनेतल्या तरतुदींची पूर्ण जाणीव आहे. जर त्यांनी राजीनामा द्यायला नकार कायम ठेवला तर राज्यपालांना हस्तक्षेप करून हंगामी मंत्रिमंडळ बरखास्त करायचा पर्याय उपलब्ध आहे. त्याचबरोबर नव्यानं निवडून आलेल्या पक्षांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं जाऊ शकतं. दरम्यान हाच पेच अधिक वाढला तर राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची ही भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे पुढच्या काही दिवसात पश्चिम बंगालमध्ये राजकीय परिस्थिती नेमकं कोणतं वळण घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ममता दीदींनी राजीनामा दिला नाही तर राज्यपालांना हस्तक्षेप करावा लागेल. राज्यपाल सध्याचं जे हंगामी मंत्रिमंडळ आहे ते बरखास्त करू शकतात आणि बरखास्त करून जे नवीन निवडून आलेले पक्ष आहे भाजप, त्यांना आमंत्रित करून त्यांना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करावं लागेल. ही आपल्या घटनेमध्ये स्पष्ट तरतूद आहे. परंतु ममता दीदींनी जर हट्टीपणा असा चालू ठेवला तर कदाचित राज्यपालांना पुढचं निर्णायक पाऊल म्हणजे प्रतिबंध हे करावं लागेल आणि प्रतिबंध करताना त्यांची निश्चित मानहानी होईल याची तरी त्यांनी काळजी घेतली पाहिजे. दिला असताना तर बरं झालं असतं. मात्र ज्यावेळी विधानसभा विसर्जित झाली त्या दिवशी मुख्यमंत्री पद रिक्त होतं आणि त्यानंतर बहुमत आलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल असं कायदेतज्ञ उल्हास बापट यांनीही स्पष्ट केलंय. भाजपकडे सत्ता निर्विवाद जर का गेली असेल तर ममता बॅनर्जींनी त्वरित राजीनामा दिला असता तर ते योग्य ठरलं असतं. राज्यघटनेत असं दिलेलं आहे की ज्या दिवशी मुदत संपते त्या दिवशी ती ऑटोमॅटिक डिझॉल्व्ह होते आणि ती विसर्जित झाली की मुख्यमंत्री पण गेला. त्याच्या आधी निवडणुका घेऊन पुढचं कोणाला मेजॉरिटी ती बघावं लागतं ते बघितलेलं आहे. त्यांनी जो कोण लीडर असेल भाजप, अजून निवडला नाही आहे माझ्या कल्पनेने, जो कोण असेल त्याला गव्हर्नरला बोलवावं लागेल. आता गव्हर्नरची अपॉइंटमेंट पुन्हा प्रेसिडेंट पंतप्रधानांच्याच सांगण्यावरनं करतो, तेव्हा गव्हर्नरही काय फार मोठे अंपायरसारखं वागतील अशातला भाग नाही आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्यासाठी नकार दिला तर पुढे काय कारवाई केली जाते आपण समजून घेऊया. आता कार्यकाळ संपला तर विधानसभा विसर्जित होते आणि मग त्यानंतर सरकार अगदी आपोआप बरखास्त होतं आणि जुन्या मुख्यमंत्र्यांना कोणतेच अधिकार राहत नाही. अशा वेळी काळजीवाहू मुख्यमंत्री तात्पुरती व्यवस्था करतात, म्हणजेच काही धोरणात्मक निर्णयाचेही अधिकार त्यांना असतात. बहुमत असलेल्या पक्षाला राज्यपालांचं सरकार स्थापनेसाठी आमंत्रण मिळतं आणि नवं सरकार स्थापन होतं. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा संविधानिक प्रथा त्यानुसारच चालतो. घटनात्मक पेच किंवा राजीनामा दिला नाही तर राज्यपाल बरखास्त करू शकतात. बहुमत असलेला नेता मंत्र्यांचा शपथविधी सुद्धा होतो आणि नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर सभागृहात बहुमत चाचणी होते.